नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 10 मे 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, या ठिकाणी गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर आज आहे 10 मे 2026। आज मित्रांनो, राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र, खानदेशमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। काल देखील काही भागामध्ये पाऊस झालेला आहे। तुमच्या भागामध्ये देखील मित्रांनो पाऊस झालेला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। तर या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत आपल्याला आज पाहायला मिळत आहे। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील सावंतवाडी, रत्नापूर, रायगड या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ निर्माण होते, त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो, आपण स्क्रीनवरती बघू शकता ज्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते। लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। तर भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, तर काही ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी आत्ताच आपल्याला मराठवाड्यामध्ये पावसाची तीव्रता त्या प्रमाणामध्ये वाढताना पाहायला मिळत नाही, परंतु येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये देखील आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तसेच खानदेशमध्ये देखील मित्रांनो आपल्या जळगाव या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो हवामान ढगाळ आहे। दुपारनंतर मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळू शकतात। तसेच मनमाड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। मित्रांनो, विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला अतिवृष्टी पाऊस पाहायला मिळाला। काही भागामध्ये गारपीट देखील आपल्याला पाहायला मिळाली। आज देखील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये हवामान ढगाळ आहे, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आज देखील आपल्याला कमी या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज 10 मे रोजी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। विदर्भामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय। खानदेश व उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे। मित्रांनो, 11, 12 व 13 मे रोजी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, परंतु 14 मे ते 18 मे दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे। या ठिकाणी चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये धडकणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा अंदाज देखील आपण घेऊन येणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।